कोल्हापूर शहरातील रिक्षा थांब्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे झाला होता। त्यानंतर 170 पैकी केवळ 3च रिक्षा थांब्यांना मंजुरी मिळाली। याबाबत भूमिका मांडण्यासाठी आज रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक ठरली। मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर अचानक निघून गेले। त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। कोल्हापूर जिल्हा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींकडून शहरातील रिक्षा थांब्यांचा सर्व्हे करण्याविषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मागणी केली जात होती। त्यासाठी बाबा इंदुलकर, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी यांनी वारंवार पाठपुरावा केला। अखेर 2 महिन्यांपूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे झाला होता। कोल्हापूर शहरात 170 रिक्षा थांब्यांची मागणी होती। मात्र अतिक्रमण, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी अशी वेगवेगळी कारणं पुढे करत शहरात 3च थांबे मंजूर झाले। याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी रिक्षा संघटनांकडून आज बैठकीचं आयोजन केलं होतं। मुळात या बैठकीसाठी महापालिकेकडून नगर अभियंता, शहर नियंत्रण वाहतूक शाखेकडून निरीक्षक उपस्थित नव्हते। त्यामुळे रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बैठक म्हणजे फार्स असल्याचा आरोप केला। मुळात तिन्ही विभागाचा एकमेकांशी समन्वय नसल्यामुळे सर्व्हे व्यवस्थित झाला नाही असा आरोप करण्यात आला। दरम्यान बैठक सुरू असतानाच प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बाहेर पडले। त्यावेळी रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी संतप्त झाले। बैठक अर्धवट सोडून निघालेल्या भोर यांच्या धिक्काराच्या घोषणा करण्यात आल्या। उर्वरित सर्वच थांबे रहदारीला अडथळा होतो हे कारण सांगून त्यांनी तात्पुरते नाकारले। पण नाकारत असताना त्यांना एवढं समजायला पाहिजे होतं की रिक्षा ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा घटक आहे आणि वाढलेल्या अतिक्रमणामुळे जर रिक्षा थांब्यांना तुम्ही जर मंजूर देणार नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। पर्यायाला आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही। जवळजवळ कोल्हापुरात यापूर्वीच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी 100-200 ऑलरेडी स्टॉपला मंजुरी ऑलरेडी दिलेली होती। फक्त फेर सर्वे होता ते 20-25 स्टॉपचा होता। तो पूर्वीचे बी रद्दबातल केला। नव्यानं पण 49 स्टॉपपैकी फक्त निम्म्या लोकांना मंजुरी दिली स्टॉपला आणि त्यामध्ये टोटली 19 स्टॉपमध्ये रिक्षाला म्हणजे फक्त 3च। 8,000 रिक्षा फिरणार कुठं आहे? त्यामुळे त्याला हा परवडणार नाही आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही ट्रॅफिकवाले आमच्यावर कारवाई करत असतील, रिक्षावाल्यांना चलन दंड भरण्याचा शक्य आहे। त्यामुळे आम्ही आता थोडं उग्र आंदोलन करायचा धोरण आम्ही निर्णय घेतो। रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या आरटीओ प्रशासनाला धडा शिकवला जाईल असा इशारा याच बैठकीत देण्यात आला। यावेळी अरुण घोरपडे, विजय गायकवाड, नरेंद्र पाटील, जाफर मुजावर, अविनाश दिंडे, संदेश गायकवाड, रमेश पोवार यांच्यासह रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।